निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। आठवणीतील क्षण आपल्याला पाध्ये काकांबरोबरच्या यात्रेच्या आठवणी सांगतायत वृषाली विजय भोसले, दहिसर, मुंबई येथून। त्या म्हणतायत पाध्ये काका म्हणजे गिरनारचा कंडक्टर। पाध्ये काका, काय लिहायचं, कुठून सुरुवात करायची ते काही समजत नाही आहे बाई। माझ्या योगाच्या साटम मॅडम नर्मदा परिक्रमेला जाणार होत्या। मला म्हणायला येतेस का? मी हो म्हटलं। त्यांनी मला पाध्ये काकांचा नंबर दिला। मी काकांना फोन केला। त्यांनी मला सांगितलं तारीख ठरल्यावर कळवतो। मला काका म्हणजे खूप वयस्कर व्यक्ती असेल का असं वाटलं, पण त्यांच्या आवाजावरून ते तरुण व्यक्ती आहे असं वाटलं। त्यांची नर्मदा परिक्रमा यात्रा होण्याआधी मी नर्मदा परिक्रमा करून आले। त्यानंतर त्यांची नर्मदा परिक्रमा होती, त्यामुळे त्यांची माझी भेट झाली नाही। 6 महिन्यानंतर योगाच्या साटम मॅडमनी पुन्हा सांगितलं की मी काकांबरोबर गिरनारला जातीये, येतेस का? मी हो म्हटलं आणि आमचं जाण्याचं नक्की झालं। 14 जानेवारी 2017 संक्रांतीला आम्ही बोरिवलीला ट्रेनमध्ये बसलो। माझा डबा वेगळा होता। विरारनंतर एक व्यक्ती आमच्याजवळ आली। त्याने मॅडमला नमस्कार केला। मॅडमनी माझी ओळख करून दिली, हे पाध्ये काका। नंतर काकांच्या मिसेस पण आल्या, त्यांची ओळख करून दिली। बरं वाटलं मला। त्यानंतर आमची यात्रा सुरू झाली। बडोद्याला उतरल्यानंतर कुलीकडून सगळं सामान आमचं उतरवून घेतलं। तिथून बसमध्ये बसून पहिल्यांदा सौराष्ट्राला गेलो। बसमध्ये बसताना काकांनी सर्वांना मार्गदर्शन केलं। दुसऱ्या दिवशी एका मंदिरात आम्ही दर्शनाला गेलो। बसमधून उतरायच्या अगोदर काकांनी सर्वांना सांगितलं होतं की मंदिरात दर्शनाला जाताना बसमध्ये चप्पल ठेवून जा, पण मी आपली घाईघाईत चप्पल घालूनच दर्शनाला गेले। परत बसमध्ये येताना सगळ्यांबरोबर बोलत बसमध्ये चढले। नंतर माझ्या लक्षात आलं की माझी चप्पल मंदिरातच राहिली। बस चालू होता होता माझ्या लक्षात आलं माझी चप्पल मंदिरात राहिली आहे, पण मंदिराच्या दरवाजात माझी चप्पल नव्हती। पुढची यात्रा चपलेशिवायच झाली। गिरनारच्या पायथ्याशी उत्तम हॉटेलमध्ये व्यवस्था केली। ज्यांना ज्यांना डोली करण्याची इच्छा असेल त्यांची डोलीसाठीची व्यवस्था झाली। मी त्यांना सांगितलं मला डोली नाही करायची। त्यावर काका म्हणाले, भोसले मॅडम तुम्ही डोलीने जा, माझं ऐका। पण मी माझ्या मताशी पक्की होते, त्यामुळे मी डोली केली नाही। रात्री आम्ही सर्व गिरनारच्या पायथ्याशी मारुतीचं दर्शन घेऊन गिरनार गडावरील दत्ताचं दर्शन घेण्यासाठी निघालो। आमच्या बरोबरची मंडळी पुढे निघाली। आम्ही 3-4 जण हळूहळू चालत होतो। आमच्या बरोबर काकाही होते। थोड्या वेळानं आमच्या बरोबर असलेल्या 2 जणी पुढे गेल्या, कारण माझी चाल हळू होती। काका मला सारखं सांगत होते, भोसले मॅडम तुमचे पाय दुखतायत, तुमच्या गुडघ्यांना त्रास आहे। पण मी म्हणाले हळूहळू का होईना, मी वरपर्यंत चालतच राहणार। रस्त्यामध्ये एकही डोलीवाला मिळत नव्हता। काकांनी पुढे जाणाऱ्या एका व्यक्तीला डोली पाठवायला सांगितली। जवळजवळ 1800 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही या हळूहळू, मी पुढे जातो आणि डोलीवाला बघतो। तासभर मी एकटीच चालत होते। किती पायऱ्या झाल्या होत्या हे मी बघितलंच नाही। मी रडकुंडीला आले होते। पुढे कोणी नाही, मागे कोणी नाही, मी एकटीच। मी सारखी दत्तगुरूंची आराधना करत होते। पाध्ये काका मला एकटे सोडून कसे गेले असे मनात विचार येतात ना येतात। तोच काका एका बंद टपरीच्या इथे बसलेले दिसले। त्यांच्यासोबत डोलीवाला होता। जबरदस्तीनं काकांनी मला डोलीत बसवलं। पुढे माझा प्रवास डोलीतूनच झाला। गिरनार पर्वतावर काकांनी दत्तयाग केला। त्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर मला प्रसन्न वाटलं। त्यानंतर सर्व यात्रा छान पार पडली। सर्व यात्रा पाहता पहिल्यांदा मला यात्रेचा खर्च जास्त वाटला होता, पण काकांनी खरंच यात्रा मानधन कमी घेतलं होतं हे आता जाणवलं।
प्रत्येक ठिकाणी त्यांची व्यवस्था अप्रतिम होती. काकांनी त्यांच्या पेशाप्रमाणे यात्रा ही उत्तम प्रकारे कंडक्ट केली होती. खाणं पिणं राहण्यासाठी इतर खर्चासाठी त्यांचा हात मोकळा होता. कुठेही कंजूशी जाणवली नाही. पाध्ये काका, मला तुमच्याबरोबर त्रिस्थळी यात्रा करायची आहे, पण मला पाहिजे होती ना त्या दरम्यान त्यांची यात्रा निघाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी मी काशी गया प्रयागला जाऊन आले. त्यांच्याबरोबर एकदा उज्जैनला जाण्याची इच्छा आहे. कधी घडते ते पाहूया. पाध्ये काकांच्या आवाजातली अनेक पदं मी रोज ऐकते. त्यातील दत्तबावनी रामरक्षा रोज संध्याकाळी दिवे लावते वेळी मी मोबाईलवर ऐकते. त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर एका दैवी शक्तीचा अनुभव येतो. असा आहे आमचा दैवी शक्ती असलेला कंडक्टर, गिरनारचा कंडक्टर.